खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळेंच्या दिल्लीतल्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कौटुंबिक संवाद पाहायला मिळाला। संसदेमध्ये एकमेकांविरोधात उभे ठाकणाऱ्या नरेंद्र मोदी आणि गांधी कुटुंबात दिलखुलास संवाद झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आणि प्रियंका समोरासमोर आल्या। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल आणि प्रियंका गांधी समोरासमोर आले तेव्हा पंतप्रधान मोदींनी प्रियंका गांधींना कशी आहेस असं विचारलं आणि त्यावर प्रियंका गांधींनी मी बरी आहे सर, तुम्ही कसे आहात अशी विचारणा केली। त्यावर मोदींनी मी नेहमीसारखाच असल्याचं उत्तर दिलं। यावर मल्लिकार्जुन खरगेंनी तुम्ही आता थोडे बदलला आहात असा टोला मोदींना लगावला आणि त्यावर मोदींनी हसून खरगेंच्या खांद्यावर थाप दिली। अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ आहे, पण या व्हिडिओमध्ये सत्ताधारी आणि विरोधक राजकारण बाजूला ठेवून एकमेकांना कसं भेटतात हे पाहायला मिळालं। सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या स्वागत समारंभाच्या निमित्तानं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे एकत्र आले आणि त्यांनी समोरासमोर आल्यानंतर एकमेकांशी काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केला। अर्थात अलीकडच्या काळात असं म्हटलं जातं की राजकीय संबंध तर खराब आहेतच आहेत, परंतु बड्या नेत्यांचे व्यक्तिगत संबंध सुद्धा खराब झाले, म्हणजे त्यातल्या त्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष। परंतु असं असतं की व्यक्तिगत संबंधात कटुता येऊ द्यायची नसते, हा संसदीय लोकशाहीचा एक संकेत आहे। तर अशा वेळेला जेव्हा नेते समोरासमोर येतात तेव्हा हास्य विनोद करणं, एकमेकांना शुभेच्छा देणं किंवा एकमेकांची आस्थेनं चौकशी करणं या गोष्टी केल्या जातात। पंतप्रधानांनी तेच केलं, प्रियंका गांधींना तेच विचारलं की आपण कशा आहात, आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यात वेगळीच भर टाकली। ते म्हणाले की अलीकडे तुम्ही बदललेले आहात। गेल्या काही वर्षात मोदी आणि गांधी कुटुंबात सुसंवाद पाहायला मिळालाच नव्हता। राहुल गांधी किंवा पंतप्रधान मोदींनी कधीही वैयक्तिकरित्या एकमेकांबाबत आस्थेनं विचारणा केली नव्हती, पण गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच खासगी सोहळ्यात का होईना एकमेकांशी हास्य विनोद करून दोन्ही बाजूच्या नेत्यांनी दिलदारपणा दाखवून दिलाय। हा दिलदारपणा हळूहळू सभागृहात सुद्धा दिसावा अशी अपेक्षा व्यक्त केली जातीये। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली।